कसे आहात सगळे? रेडिओ MPSC गुरु ऐकताय ना? रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी प्रिया घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक सुंदर विचार. चला तर मग ऐकूया. चांगला गुरु यशाचे दरवाजे उघडून देऊ शकतो, पण त्यातून यशाच्या दिशेने जाण्यासाठी स्वतःलाच चालावे लागते. आज दिनांक 29 जानेवारी. चला तर मग जाणून घेऊया आजच्या दिवशी घडलेल्या घटनांविषयी आपल्या दिनविशेष या सत्रात. 1989 साली हंगेरीने दक्षिण कोरियाबरोबर राजनैतिक संबंध प्रस्थापित केले. आजच्याच दिवशी 1975 रोजी इंडियन नॅशनल थिएटर निर्मित पु ल देशपांडे यांनी लिहिलेल्या व दिग्दर्शित केलेल्या ती फुलराणी या नाटकाचा पहिला प्रयोग मुंबईतील रवींद्र नाट्य मंदिर येथे संपन्न झाला. ती फुलराणी हे जॉर्ज बर्नार्ड शॉ यांच्या पिग्मॅलियन या नाटकाचे केलेले मराठी रूपांतर आहे. 1861 मध्ये कॅन्सास हे अमेरिकेचे 34वे राज्य बनले. 1886 मध्ये कार्ल बेन्झ यांना जगातील पहिल्या इंजिनवर चालणाऱ्या मोटार गाडीचे पेटंट मिळाले. आजच्याच दिवशी 1951 मध्ये अँड्री रॉबर्ट्स यांचा जन्म झाला. ते वेस्ट इंडिजचे जलदगती गोलंदाज होते. आजच्याच दिवशी 1780 मध्ये जेम्स ऑगस्टस हिकी यांनी कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर या नावाने एक साप्ताहिक सुरू केले होते. पुढे या साप्ताहिकाचे वर्तमानपत्रात रूपांतरण झाले. हिकीज बेंगॉल गॅझेट या नावाने ओळखले जाणारे हे वृत्तपत्र म्हणजे भारतातील पत्रकारितेची सुरुवात मानली जाते. 1970 मध्ये राजवर्धन सिंग राठोड यांचा जन्म झाला. ते ऑलिम्पिक रौप्य पदक विजेते आणि भारतीय नेमबाज आहेत. 1843 मध्ये आजच्याच दिवशी विल्यम मॅककिनले यांचा जन्म झाला. ते अमेरिकेचे 25वे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांचा मृत्यू 14 सप्टेंबर 1901 रोजी झाला. 1922 मध्ये प्रो राजेंद्र सिंग उर्फ राजू भैया यांचा जन्म झाला. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे 4थे सरसंघचालक होते. त्यांचा मृत्यू 14 जुलै 2003 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1926 मध्ये डॉक्टर मोहम्मद अब्दुलसलाम यांचा जन्म झाला. ते भौतिकशास्त्रज्ञ होते. त्यांना 1979 साली नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. विज्ञानातील नोबेल पारितोषिक मिळवणारे ते एकमेव मुस्लिम होते. त्यांचा मृत्यू इंग्लंडमधील ऑक्सफर्ड येथे झाला. 1860 मध्ये ॲतॉन चेखॉव यांचा मृत्यू झाला. ते रशियन कथाकार आणि नाटककार होते. त्यांनी मॉस्को विद्यापीठातून वैद्यकीय पदवी घेतली होती, मात्र वैद्यकीय व्यवसाय कधी केला नाही. त्यांचा मृत्यू 15 जुलै 1904 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1866 रोजी रॉमे रो लॉ यांचा जन्म झाला. ते 1915 साली त्यांना साहित्यातील नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. ते फ्रेंच लेखक होते, नाटककार होते आणि संगीत समीक्षक देखील होते. त्यांचा मृत्यू 30 डिसेंबर 1944 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1853 रोजी मधुसूदन राव यांचा जन्म झाला. ते आधुनिक ओडिया साहित्याचे 3 प्रवर्तकातील एक प्रवर्तक होते. ओरिसावरील मराठ्यांचे राज्य असताना देखील महाराष्ट्रातून जी कुटुंबे ओरिसात जाऊन स्थायिक झाली त्यापैकी एका कुटुंबात त्यांचा जन्म झाला. त्यांचा मृत्यू 1912 रोजी झाला. 1737 मध्ये थॉमस पेन यांचा जन्म झाला. ते अमेरिकन विचारवंत होते, राजकारणी होते आणि क्रांतिकारक देखील होते. त्यांचा मृत्यू 8 जून 1809 रोजी झाला. तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष. तुम्हाला कसे वाटले? यात तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर त्यासाठीचा आमचा व्हॉट्सॲप क्रमांक आहे 8698869880 म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी. थँक्यू.